नेम अपडेट आहे, त्याच्यामध्ये ॲड्रेस अपडेट आहे, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, डेट ऑफ बर्थ, जेंडर अपडेट आणि बायोमेट्रिक सुद्धा तुम्ही अपडेट करू शकता. तसं नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सोरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा या ठिकाणी खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलेला आहे. बऱ्याच विद्यार्थी किंवा या ठिकाणी सर्व लोकांना या ठिकाणी आधार हे गरजेचं असतं. आधारमध्ये आपण कधी कधी नाव चुकीचं टाकतो, कधी कधी मोबाईल नंबर चुकीचा टाकतो. त्याच्यामध्ये ईमेल आयडी असेल तुमचा किंवा या ठिकाणी वडिलांचं नाव असेल, सरनेम असेल, त्यानंतर तुमचं या ठिकाणी घरचा पत्ता असेल, तर हे सगळं जर याच्यापैकी काही चुकलेलं असेल आणि तुम्हाला जर ते दुरुस्त करायचं असेल तर या ठिकाणी आधार सेंटरवरती जावं लागतं. आधार सेंटरवरती आता गेल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी लाईन बघायला भेटते, बरीच लाईन असते या ठिकाणी आधार सेंटरवरती. त्याआधी तुम्हाला जर लाईनीमध्ये उभं राहायचं नसेल आणि तुम्हाला जर डायरेक्ट गेल्या गेल्या तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स पाहिजे असेल कोणत्याही गोष्टीसाठी ज्याच्यामध्ये तुम्हाला चेंज करायचं आहे, तर सर्व या ठिकाणी माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे. शेवटपर्यंत बघत राहा. चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी Google Chrome वरती यायचंय. आल्याच्या नंतर या ठिकाणी माय आधार असं टॅप करायचंय. टॅप केल्याच्या नंतर बघा पहिलं जे वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर बघा युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया याच्या ठिकाणी ओपन होईल. खाली यायचंय तुम्हाला. तर वेगवेगळ्या सर्व्हिसेस असतील या ठिकाणी. अपडेट आधारमध्ये बघा चेक आधार आहे, अपडेट डेमोग्राफिक्स आहे, एनरोलमेंट आहे. त्यानंतर गेट आधार मध्ये यायचंय. गेट आधार मध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी बुक अँड अपॉइंटमेंट या ठिकाणी पहिलंच दिलंय, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. या ठिकाणी बघा बुक अँड अपॉइंटमेंट वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बऱ्याच तुम्हाला जे फॅसिलिटी त्या या ठिकाणी अवेलेबल दिसतील. फ्रेश आधार एनरोलमेंट आहे, नेम अपडेट आहे, त्याच्यामध्ये ॲड्रेस अपडेट आहे, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, डेट ऑफ बर्थ, जेंडर अपडेट आणि बायोमेट्रिक सुद्धा तुम्ही अपडेट करू शकता. तसंच फोटो सुद्धा अपडेट करू शकतात, लक्षात घ्या. तर सर्व पूर्ण जे तुमचं आधार आहे त्याचं अपडेट या ठिकाणी केलं जातं. पण तुम्हाला त्यासाठी अपॉइंटमेंट बुक करावी लागते. खाली आलात या ठिकाणी बघा दोन ऑप्शन सापडतील तुम्हाला. एक आहे प्रोसीड टू बुक अपॉइंटमेंट आणि खाली प्रोसीड टू बुक अपॉइंटमेंट, हे दोन आहेत. तर वरचं कधी वापरायचंय लक्षात घ्या. इथं लिहिलंय सिटी आणि लोकेशन. या ठिकाणी तुम्ही क्लिक करा. जर तुम्ही राहताय ते सिटी जर या ठिकाणी असेल तरच तुम्ही ते सिलेक्ट करा. म्हणजे ह्या सिटी जे आहेत त्या विभागानुसार आहेत. आपण समजा महाराष्ट्रामध्ये राहतो तर आपले विभागानुसार या ठिकाणी सिट्या दिलेल्या आहेत. तर तुम्ही जर त्या विभागातल्या सिटीमध्ये राहत असाल तर तुम्ही याच्यातून क्लिक करा. नसेल नसेल राहत, तुम्ही वेगळ्या सिटीमध्ये राहताय, तर तुम्हाला या ठिकाणी खालच्या बुक अँड अपॉइंटमेंट वरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं या ठिकाणी डॅशबोर्ड होईल. इंडियन रेसिडेंट मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाईप करून टाकायचा आहे तुमचा व्यवस्थितरित्या. त्यानंतर तुम्हाला कॅप्चा फिल करायचा आहे जो वरती दिलेला आहे आणि सेंड OTP वरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जो आधार नंबरला मोबाईल असेल तुमचा त्याच्यावरती तुम्हाला OTP जाईल. तो OTP आल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे आणि या ठिकाणी सबमिट टू प्रोसीड याच्यावरती बटन दाबायचं आहे. बटन दाबल्याच्या नंतर या प्रकारे नवीन डॅश ओपन होईल. यामध्ये अपडेट आधार असेल तुमचं तर खाली बघा तुम्हाला नोट दिलेली असेल, त्यामध्ये तुम्ही चेक करून घ्यायचं आहे की 1 मंथ फ्रॉम द डेट ऑफ ॲप्लिकेशन. ठीक आहे, तुमचं जे असेल त्याच्या याच्यामध्ये तुम्हाला ते ॲप्लिकेशन डिटेल्स अपडेट जे आहे ते होऊन जातील. तर खाली बघा तुम्हाला त्या ठिकाणी दोन डॅशबोर्ड दिसत असतील. एक ॲक्टिव्ह आहे, एक ड्राफ्ट आहे. तर त्यामध्ये बघा तुम्हाला ॲक्टिव्हवरती क्लिक करायचं आहे आणि अपडेट आधारवरती तुम्हाला जाऊन क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा या प्रकारचं व्हेरिफिकेशन टाईप येईल. तर तुम्हाला डॉक्युमेंट बेस्ड अपडेट याच्यावरती क्लिक करायचं आहे. खाली यायचं तुम्हाला एंटर डिटेल्स करायच्या आधारच्या, म्हणजे तुमच्या आधार कार्डवर जे नाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे पूर्णपणे. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर यामध्ये टाईप करायचा आहे. खाली बघा रेसिडेंट टाईप लिहिले, इंडियनमध्येच क्लिक राहू द्या. आता याच्यामध्ये तुम्हाला काय अपडेट करायचं दिलंय, नेम करायचं आहे, जेंडर या ठिकाणी आहे, डेट ऑफ बर्थ आहे तुमचं, या ठिकाणी मोबाईल नंबर आहे, ईमेल आयडी, ॲड्रेस आणि बायोमेट्रिक्स. तर तुम्ही मल्टिपली तुम्ही अपडेट करू शकतात. तुम्हाला एक सोबत ज्या या ठिकाणी चेंज करायचे त्याच्यावरती क्लिक करा किंवा जे चेंज नाही करायचे त्याला तुम्ही क्लिक करू नका. या ठिकाणी तुम्ही कोणतंही करा. तर याच्यामध्ये आपल्याला नावात अपडेट करायचं आहे, तर आपण नेमलाच घेणार आहोत आणि प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पॉपअप येईल, तुम्हाला हे करायचं आहे का नाही, तर ओकेवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. यासाठी प्रोसीड करा. या ठिकाणी बघा नवीन तुमचं ओपन होईल. यामध्ये अपडेटेड नेम वरती तुमचं नाव आणि आधार नंबर असेल. खाली तुम्हाला जे अपडेट करायचं आहे नावामध्ये ते अपडेटेड नेम किंवा तुमचा मोबाईल नंबर असेल किंवा तुमचं डेट ऑफ बर्थ असेल तर त्या ठिकाणी अपडेटेड म्हणून येईल. तर त्या ठिकाणी तुम्ही तुमची माहिती व्यवस्थितरित्या भरून टाकायची. यामध्ये डॉक्युमेंट लिस्ट दिलेली असेल, म्हणजे तुम्ही जे अपडेट करताय ना ते कोणत्या डॉक्युमेंटवरती आहे ऑलरेडी, ज्याचा रेफरन्स तुम्ही देणार आहात. मग तुम्ही व्यवस्थितरित्या चेक करून घ्या. सगळे डॉक्युमेंट दिलेले आहेत. यामध्ये वोटर ID आहे, या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन आहे
किंवा इतरही बरेच डॉक्युमेंट आहेत, लिस्ट खूप मोठी आहे. तर तुम्ही त्याच्यापैकी एक डॉक्युमेंट निवडा. तर आपण या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे ते या ठिकाणी निवडणार आहोत. त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीडवरती क्लिक करायचं. या ठिकाणी बघा आपल्याला अपडेटेड डिटेल्स या ठिकाणी येऊन जाईल. त्यामध्ये तुमचं नाव जे पहिलं आहे आणि अपडेट करायचं आहे किंवा मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ सगळं येईल आणि तुम्ही काय डॉक्युमेंट दिले ते सुद्धा त्याचं नाव येऊन जाईल. खाली असलेल्या डिक्लेरेशन बॉक्समध्ये तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्याच्यापूर्वी तुम्ही व्यवस्थितरित्या एकदा वाचून घ्या. क्लिक करायचं आणि या ठिकाणी सबमिटवरती क्लिक करायचं. जर वापस तुम्हाला एडिट करायचं असेल तर तुम्ही पुन्हा या ठिकाणी एडिटवरती क्लिक करू शकतात, जेणेकरून ते बॅक होईल. या ठिकाणी जर नसेल करायचं तर तुम्ही खाली बॉक्सवरती क्लिक करा आणि सबमिटवरती क्लिक करून टाका. बुक केल्यानंतर या ठिकाणी थोडा वेळ घेईल. त्यानंतर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन हॅज बीन क्रिएटेड म्हणून तुम्हाला तुमचा अपॉइंटमेंट आयडी सुद्धा या ठिकाणी भेटून जाईल. खाली बघा या ठिकाणी 2 या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी बुक अपॉइंटमेंटवरती तुम्हाला खाली यायचं आहे आणि त्या बुक अपॉइंटमेंटवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल. सर्च एनरोलमेंट सेंटर. तुम्हाला तुमचं या ठिकाणी सेंटर जे आहे ते सर्च करायचं आहे. तर आपण या ठिकाणी बघूया की आपल्याला जे म्हणजे या ठिकाणी अपडेट करण्यासाठी जे जवळपास तुमचं आधार सेवा सेंटर पाहिजे ते कुठं आहे. या ठिकाणी बघा तुम्ही तुमचं या ठिकाणी सेंटरचं डायरेक्ट नाव टाकू शकता किंवा खाली बघा तुम्ही पिन कोड सुद्धा दिले आहे, त्याच्यानुसार सुद्धा सर्च करू शकता. तर गेट डिटेल्सवरती क्लिक करा. केल्याच्या नंतर तुम्ही जे शहराचं नाव टाकलंय त्या ठिकाणचं बघा एक आधारचा जो तुमचा ॲड्रेस असेल तो त्या ठिकाणी येऊन जाईल. तर तुम्ही अशा प्रकारे बघा ॲड्रेस येणार तुमच्या इथं. तर तुम्ही खाली पिन कोडनी केला किंवा ह्यानी करा. बुक अँड अपॉइंटमेंटवरती त्यामध्ये क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला तो ॲड्रेस या ठिकाणी सापडायला अवघड जात असेल तर तुम्ही बाजूला मॅपवरती क्लिक करा. मॅपवर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा अशा प्रकारचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला दिसून जातील आणि जे या ठिकाणी रेड ह्याच्यामध्ये असेल ते तुमचं या ठिकाणी मॅपमध्ये येऊन जाईल की ॲक्च्युअलमध्ये ते ठिकाण आहे कुठे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर खाली अजून सुद्धा तुम्ही सर्च करू शकतात. स्टेट टाका वरती जर दोन्ही इन्फॉर्मेशन तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर. त्याच्यानंतर तुम्ही डिस्ट्रिक्ट टाकू शकता. डिस्ट्रिक्ट टाकल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी पोस्ट ऑफिस टाकायचं आहे तुमचं कोणत्या शहरामध्ये आहे आणि त्यानंतर तुम्ही विलेज किंवा टाउन सिटी टाकून तुमच्या सर्वात जवळचा जो ॲड्रेस आहे त्या ठिकाणी तुम्ही सर्च करू शकता. सर्च झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी ॲड्रेस जो आहे तो तुमचा भेटल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बुक अँड अपॉइंटमेंटवरती क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा अशा प्रकारे या ठिकाणी कॅलेंडर ओपन होईल. तुम्हाला या ठिकाणी बघा समोर जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे टाइम झोन दिसत असतील. तर समजा आज 3 ऑगस्ट 2025 आहे. तर या ठिकाणी डेट दाखवत आहे आणि त्या डेटमध्ये अवेलेबल असणारे जे ग्रीन कलरचे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ते या ठिकाणी टाइम झोन आहे. या ठिकाणी बघा खाली जे तुम्हाला कॅलेंडरमध्ये ग्रीन दिसतंय ते डेट्स या ठिकाणी अवेलेबल आहेत अपॉइंटमेंट करण्यासाठी, बुक करण्यासाठी. तर तुम्ही तुमच्या सवलतीनुसार किंवा सुट्टीच्या दिवसानुसार किंवा या ठिकाणी जेव्हा तुम्हाला वेळ असेल त्यानुसार तुम्ही डेट निवडा. डेट नंतर या ठिकाणी बघा ग्रीन कलरचं पूर्णपणे या ठिकाणी बुक स्लॉट जे आहेत ते या ठिकाणी आहेत आणि जे या ठिकाणी ग्रीन कलरमध्ये नाही आहेत ते ऑलरेडी या ठिकाणी बुक झालेले आहेत. तर तुम्ही जे या ठिकाणी ग्रीन कलरमध्ये आहेत त्याच्यापैकी कोणताही एक स्लॉट तुम्ही चॉईस करू शकतात. या ठिकाणी लक्षात घ्या 1-1 तासाच्या फरकाने पूर्ण या ठिकाणी स्लॉट आहेत. तर तुम्ही कोणताही एक स्लॉट या ठिकाणी बुक करून घ्या. क्लिक करा त्याच्यावरती. त्याआधी तुम्हाला त्या ठिकाणी खाली बघा ग्रीन म्हणजे आहेत आणि जर रेड डॉट असेल तर या ठिकाणी डेट अवेलेबल नाहीये. तर तुम्ही तुमच्या सवलीनुसार कोणत्याही डेटवरती क्लिक करा. या ठिकाणी आपण 4 वाजताचा या ठिकाणी टाइम निवडलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला टाइम निवडल्यानंतर डेट निवडल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक झाल्याच्या नंतर या ठिकाणी बघा कन्फर्म युअर बुकिंगसाठी आहे. तर तुमचं एनरोलमेंट सेंटरचं दिलेलं असेल, ॲड्रेस दिलेला असेल, खाली डेट दिला असेल आणि वेळ दिली असेल. या ठिकाणी लक्षात घ्या तुम्ही एकदा चेक करून घ्या तुम्ही कुठं बुक करताय. ऑनलाईनमध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारची इथं पेमेंट करायचं नाही. ₹50 हे जे पेमेंट आहे ते तुम्हाला त्या सेंटरवरती गेल्याच्या नंतर द्यायचं आहे. लक्षात घ्या एक्स्ट्राची कोणतीही फीस या ठिकाणी लागणार नाही. फक्त अमाऊंट जे आहे तुम्ही कितीही अपडेट केलं तरी ₹50 लागतंय. या ठिकाणी लक्षात घ्या हे पूर्ण डिटेल्स तुमचे कन्फर्म झाल्याच्या नंतर या ठिकाणी खाली यायचं तुम्हाला आणि तुमचे या ठिकाणी कन्फर्मवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ घेईल या ठिकाणी. वेळ घेतल्यानंतर या ठिकाणी बघा तुमचं या ठिकाणी अपॉइंटमेंट जी आहे ती डिटेलमध्ये बुक झालेली आहे. या ठिकाणी ॲप्लिकेशन डिटेल्स तुम्हाला दिसून जातील, अपॉइंटमेंट डिटेल असतील. या ठिकाणी अपडेट आधारमधून आलेलं आहे. खाली तुमचा QR कोड आलेला असेल. त्या ठिकाणी खाली एक्झामचं तुमचं खाली त्या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी कोणत्या सिटीमध्ये कोणत्या सेंटरवरती जाऊन अपडेट करायचंय, काय अपडेट करायचंय याचं सर्व दिलेलं आहे. तुम्हाला कोणतं डॉक्युमेंट सोबत कॅरी करायचंय ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं असणार आहे आणि खाली व्यवस्थितरित्या डिटेल्स दिलेले असतील
ते डिटेल्स सर्व या ठिकाणी वाचायचे, ह्याची प्रिंट काढायची आणि सोबत घेऊन जायची. या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला याची प्रिंट सोबत न्यायची आहे आणि त्या ठिकाणी 50 रुपयाचं जे आहे ते पेमेंट करायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण तुम्ही बघितलेला असेल, कशा पद्धतीने या ठिकाणी त्या वेबसाईटमध्ये जायचंय, तुम्हाला बुक अँड अपॉइंटमेंट करायचंय. याआधी आपल्याला लॉग इन करता येत होतं. लॉग इन मध्ये फक्त आता ऍड्रेस चेंज करता येतो. लक्षात घ्या, तुम्हाला स्वतःहून जर काही गोष्ट बदल करायचा असेल तर लॉग इन करून तुम्हाला या ठिकाणी जिओ डेमोग्राफिक्स मध्ये जाऊन या ठिकाणी तुम्हाला तुमचा लॉग इन करून या ठिकाणी फक्त ऍड्रेस चेंज करता येईल. बाकी सर्व गोष्टी चेंज करण्यासाठी तुम्हाला आता आधार सेंटर वरतीच जावं लागेल. या ठिकाणी 50 रुपये फीस आहे त्याची, ती पावती घेऊन जा तुम्ही. त्या ठिकाणी एक्स्ट्राची फीस देण्याची गरज नाहीये. या पद्धतीने तुम्ही अपॉइंटमेंट बुक केल्यानंतर त्या स्लॉट मध्ये फक्त तुमचं घेतलं जाईल. इतर कोणी या ठिकाणी अवेलेबल असेल तर त्यांना बायपास करून तुम्ही पुढे जाऊन या ठिकाणी तुमचं काम लगेच करू शकतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. शेअर करा, सर्व तुमच्या या ठिकाणी परिजनांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना या ठिकाणी वेळ लागणार नाही किंवा अपॉइंटमेंट बुक करू शकतात. तर मित्रांनो, या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.